थोडं थांबून घेतो. सर्व मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले माझे सकल हिंदू समाजातील बांधव भगिनींनो, आपण सगळेजण आमचा मूक मोर्चा साठी सहभागी झालो आहे. आपण सकल हिंदू समाज म्हणून आज 16 वर्षाच्या हिंदू विद्यार्थिनीवर झालेला बलात्कार एकदा नव्हे अनेकदा, म्हणून ज्या बलात्कारी ज्या जिहाद्याने ते केलं त्याला कठोर शासन व्हावं म्हणून अखिल हिंदू समाज म्हणून आपण आज मूक मोर्चा काढलाय. इकडे रांगेमध्ये इकडे समोर या. पुढे घ्या, पुढे घ्या. व्यवस्था रचना पुढच्या मागच्यांना पुढे घ्या. मातृभगिनी, दुर्गा, लक्ष्मी, काली, चंडी असे सगळे आहेत. आपण सर्व दुर्गांना विनंती करतो की त्यांनी पुढे सरका, पुढे सरका, सरका पुढे, आणि थोडं अंतर ठेवून उभे राहा, कारण तुम्ही चालत आले. सर्व माता भगिनींना विनंती करतो इकडे या. संदीप भाऊ राहू द्या, थोडं रिलॅक्स उभे राहू द्या. हां, सूचना सगळेच नका करू. राजू भाऊ सांगतायत सगळ्यांना. सगळ्या दुर्गा माता भगिनींनी माझ्या उजव्या बाजूला माझ्या या हाताच्या दिशेला उभे राहा. सगळ्या माता भगिनी थोडे मोकळे उभे राहा, थोडं मागे, कारण तुम्हाला दाटी दाटी सारखं वाटत असेल. भारत माता की. आवाजात दम पाहिजे, कमीत कमी आज हिंदू म्हणून एकत्र आलोय ना आपण. भारत माता की, भारत माता की, सनातन हिंदू धर्म की, सनातन हिंदू धर्म की. भारत माता की, गौ माता की, माता पिता की, सनातन हिंदू धर्म की. पुरुष मंडळी जे तिकडे उभे ना त्याने पुढे या, पुढे या थोडे. पुरुष मंडळी सगळे समोर इकडे या. माझ्या डाव्या हाताला सर्व पुरुष मंडळी माझ्या डाव्या हाताला. शक्य झालं तर रांगेत उभा राहण्याचा प्रयत्न करा. माझ्या डाव्या हाताला सगळे पुरुष मंडळी येते. बोलो भारत माता की.
चारों बेटे देश पे वारे, लड़ी पर हार न मानी, चमक उठी तलवार जागो जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, आमच्या पिंपळगाव पाचोरा काय घडलंय तर सगळ्यांना माहितीच आहे. 16 वर्षाच्या रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की, सनातन हिंदू धर्म की, भारत माता की जय श्रीराम. आज या मोर्चामध्ये उपस्थित असलेले सर्व माझ्या हिंदू भगिनी, सर्व हिंदू बांधव, हे हिंदू समाजाचं दुर्दैव आहे की या हिंदुस्थानामध्ये हिंदूंच्या न्याय आणि हक्कासाठी आम्हाला मोर्चे काढावे लागतात. हे हिंदू समाजाचं दुर्दैव आहे. किती मोठी शोकांतिका आहे. रोज या बलात्काराच्या घटना वाढलेल्या आहेत. आज असं वातावरण या समाजामध्ये ही हिरवी पिलावणी इतकी माजलेली आहेत. आज आमच्या मुली आम्ही शाळेत पाठवायच्या की नाही पाठवायची ही भीती आमच्या मनामध्ये आहे. आज आमच्या मुली सुरक्षित नाहीयेत. कॉलेजेस असतील, शाळा असतील, दवाखाने असतील, लवजियाचे हाम झालेले आहेत. मोठमोठे सिव्हिल हॉस्पिटल असतील, मोठमोठे क्लासेस, कोचिंग क्लासेस असतील, शाळा कॉलेजेस असतील, या हरामखोरांचा लवजियात फोपावतोय. आणि काही आमचे बुद्धिजीवी आम्हाला डोस पाजतात की लवजियात वगैरे असं काही नसतं, हे प्रेम असतं म्हणे. आणि रोज अशा घटना घडतात. इथे भरपूर पोलीस प्रशासनाचा फौजफाटा आहे. मी प्रशासनाला विनंती करतो की आपण तालुक्यामध्ये कॉलेजेसमध्ये आपलं दामिनी पथक नेमून आपले कर्मचारी त्या ठिकाणी आपण बसवले पाहिजे. महिला कर्मचारी प्रत्येक कॉलेजच्या ठिकाणी आपण एक कर्मचारी नियुक्त केला पाहिजे. या कॉलेजमध्ये कोणते गैरप्रकार होतात. सोशल मीडियाचा युग आहे. आणि सगळ्या भगिनींना सुद्धा सांगतो, कोणी एखादा हरामखोर तुमच्या फोटो एडिटिंग करून, व्हिडिओ एडिटिंग करून जर तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही आता घाबरून जायचं नाही. आमच्यासारखे अनेक लोक तुमच्या पाठीमागे आहेत. पण काय आज शोक इथे आपण आपल्या मुलींना नीट मार्गदर्शन करत नाही. मार्गदर्शन करतात आई वडील, शालेय शिक्षणाचं मार्गदर्शन करतो. मी म्हणतो तुम्ही शाळेतले 2 पुस्तकं कमी शिकला चालेल, पण संरक्षणाचे पाठ तुम्ही घेतले पाहिजे. आज काय संरक्षणासाठी आपल्या मुलींना काय येतं, आपल्या मुलींना करायला येत नाही, लाठी चालवता येत नाही. मी तर म्हणतो प्रत्येक शाळेत जाणाऱ्या भगिनीने एक 5 फुटाची काठी हातात घेऊन गेलं पाहिजे. काय नाही आपल्याकडे शस्त्र वापरायला हिंदूंना बंदी आहे. इतर लोकांकडे सर्रास कुठे काही छोटी मोठी दंगल झाली तर कुऱ्हाडी, कोयते, तलवारी निघतात. आम्ही मार खातो. ट्रॅक्टर दगड आम्हाला मारले जातात. पेट्रोलचे बॉम्ब येतात, काचेच्या बाटल्या कसं काय उपलब्ध होतात. आज अनेक लोक तुम्हाला आम्हाला संपवण्याचा घाट रचतात. मी ऐकलं इथे आल्यानंतर म्हणे मोर्चाचे बॅनर सुद्धा आम्हाला लावू दिले नाही. प्रशासनाला विनंती आहे, जर हिंदू समाजाला एवढं दाबून मारत असाल तर हिंदू समाज हा आता दबलेला नाहीये. जर तुम्ही म्हणत असाल सर्व धर्म समभाव तर इतरांना जो न्याय तो हिंदूंना मिळाला पाहिजे. जर मशिदींवरचे भोंगे रात्र दिवस वाजत असतील तर गणपतीचा बँड बर्न करण्याचा प्रयत्न तुम्ही करायला नको. आज लवजियाच्या माध्यमातून अनेक घटना घडतात. आमच्या 16 वर्षाच्या भगिनीला ब्लॅकमेल करून त्या हरामखोराने तिच्यावर कायम बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही आम्ही फक्त मोर्चे काढायचे. या मोर्चाला नाव दिलं मूक मोर्चा. या मोर्चाला नाव आक्रोश मोर्चा दिलं पाहिजे होतं. आता मूक राहून चालणार नाही. तर हिंदू समाजाने रस्त्यावरून आक्रोश केला पाहिजे. काल परवा सामनेला घटना झाली. काय झालं, मला त्या गोष्टीचं समर्थन करायचं नाहीये, पण त्या हरामखोराचे व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये सुद्धा आहेत. त्याने त्या मुलीला कोणत्या पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीचे नग्न व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये होते. आणि अशांत काही लोक मोर्चे काढून समर्थन करत असतील तर आम्ही याचा जाहीर निषेध या मोर्चामधून करतोय.
मी सगळ्या भगिनींना सांगतो, मी तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी बोलतोय आणि मी नुसता बोलणारा नाहीये। काही लोक म्हणतात आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम साथ नहीं, हम तुम्हारे से एक कदम आगे है। फक्त तुम्ही लढलं पाहिजे, आपला इतिहास तुम्हाला कळायला पाहिजे। काय झालं, तुम्ही इतिहास विसरलात आणि जो इतिहास विसरतो तो लवकर संपतो, म्हणून इतिहास विसरायचा नाही। तुमचा इतिहास आहे, तुम्ही झाशीची राणी आहात, आता नवरात्र तुम्ही दुर्गा आहात। महिषासुराचा वध करणारी दुर्गा आपल्या अंगामध्ये संचार केला पाहिजे। शाळेत जाताना घरामध्ये स्वयंपाक करतो ना आपण, करता का स्वयंपाक? भाजी कशाने कापतात? हा, जोरात बोला, जोरात। चाकूने तो भाजी चिरायचा चांगला धार लावलेला चाकू जर तुमच्या बॅग मध्ये असला तर तुमच्यावर कायद्याने कोणताच गुन्हा होत नाही। पण नुसतं ठेवायचं नाही, एक भाजी चिरायचा चाकू तुमच्या बॅग मध्ये असला पाहिजे। एवढं मोठं डबं ठेवायचं एक, त्याच्यात लाल मिरचीचं पावडर राहू द्यायचं आणि एखादा हरामखोर जर तुमच्या सोबत वाईट कृत्य करत असेल तर त्या हिरव्या लांडग्याच्या डोळ्यात ते चटणी फेकायची आणि ते चाकू त्याच्या पोटात खोपसून द्यायचा। वाटल्यास तर मी जेलमध्ये बसेल, तुमच्या जागेवर घाबरू नका। आणि आमच्या स्वसंरक्षणासाठी नाही करायचं काय? आणि स्वतःच्या संरक्षणासाठी केलेली हिंसा ही हिंसा नसते, म्हणून आपण स्वतःचं संरक्षण करणं शिकलं पाहिजे। तुम्ही लाठी चालवली पाहिजे, तुम्ही तलवार चालवली पाहिजे, तुम्हाला कराटे आला पाहिजे। आणि आज अशा घटना घडतात, तुमच्यावर कोणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर आपण एकट्याच असतो, आपल्याला पर्याय नसतो। लँड जी आज असेल, लव जी आज असेल, आपल्या गणपतीच्या मिरवणुका असतील, आमचे उत्सव आले का आम्हाला दादागिरी दाखवली जाते, आम्हाला आमचे उत्सव साजरे करू दिले जात नाही। आज तुम्ही सगळ्यांना विनंती करतो, आज इथे आलेल्या सगळ्या हिंदू बांधवांनी, सगळ्या पालकांनी सुद्धा नुसते मोर्चे काढून चालणारी प्रतिज्ञा केली पाहिजे। जो आमच्या श्री शक्तीचा आदर करत नसेल, जो कपाळाला गंध लावत नसेल, जो आमच्या रामाचा, जो आमच्या गोमातेचा सन्मान करत नसेल, त्या हरामखोराकडून आम्ही कोणती खरेदी करायची नाही। आणि आमच्या मुली शाळेत पाठवताना आमच्या मुलींच्या त्या बसमध्ये ड्रायव्हर कोण आहे याची आपण तपासणी केली पाहिजे। त्या शाळेच्या अधिकाऱ्यांना, त्या शालेय कमिटीला आपण सांगितलं पाहिजे, जर तुमच्या शाळेच्या बसमध्ये कोणी विधर्मी ड्रायव्हर असेल तर आम्ही आमच्या मुली तुमच्या शाळेत पाठवणार नाही। ही कठोर भूमिका तुम्ही जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत या देशात तुमची सुरक्षा राहू शकत नाही। आज तुम्ही आम्ही सुरक्षित राहिलं पाहिजे। आणि तर सगळ्या भगिनींना सांगतो की तुम्ही आता दुर्गेचं स्वरूप झालं पाहिजे। कोणी तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचे डोळे फोडण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे। पण आम्हाला 70 वर्षापासून काही लोकांनी शंड करून टाकलं। आमचा एकही देव असा नाही की ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाहीये, पण कालांतराने इंग्रजांचं आक्रमण झालं आणि काही लोकांनी हिंदूंना शंड करण्याचं काम केलं। तुमच्याकडचे हत्यार काढून घेतले, कायदे बदलले, हिंदूंना हत्यार ठेवायला बंदी केली आणि सांगितलं काही महापुरुषांनी की कोणी तुमच्या गालावर मारली तू दुसरा गाल पुढे करा। आम्ही 70 वर्षापासून फक्त गाल पुढे करत आलोय आणि हे हरामखोर भदावत मारताय आणि तुम्ही सहन करतायत। पण इथून पुढे जर असं सहन करत राहिला तर भविष्यामध्ये हिंदू म्हणून जगणं तुमचं कठीण होईल। नुसता गर्भाशय घेऊन हिंदू म्हणून चालत नाही, तर त्या धर्माच्या, त्या गोमातेच्या आणि आमच्या धर्मातल्या आया बहिणींच्या संरक्षणासाठी तुम्ही आम्ही पुढे आलो पाहिजे। पण आज शोकांतिक आहे, एवढा मोठा हिंदू समाज आणि मोर्चाला गर्दी 2000। अरे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले पाहिजे। आपण आपल्या जातीसाठी, आपण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी मोर्चे काढतो, पण धर्माच्या, देवाच्या, देशाच्या, आमच्या आया बहिणींच्या संरक्षणासाठी आपण असे लाखोने मोर्चे काढले पाहिजे। म्हणून याचा पर्याय एकच आहे। याचा पर्याय काय आहे तर आपल्याला भगवान गीतेमध्ये सांगतात आणि तुकोबारायांनी सुद्धा आपल्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलाय, भले तरी देऊ गांडीची लंगोटी आणि नाथाळाच्या माथी हाणू काठी। आपल्याला असं वागावं लागेल। तुम्ही अब्दुल कलामांसारखं राहाल, या देशावर आमच्या आया बहिणींचा सन्मान कराल, आम्ही तुम्हाला आमचं म्हणून मानू। पण या जिहादी मानसिकतेमध्ये या देशात राहून देशाच्या विरोधात आमच्या आया बहिणींच्या आबरू लुटण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला आम्ही ढुंगणावर लाथ मारल्याशिवाय राहणार नाही। मला हे सांगायचं आहे। आम्ही सर्वधर्म समभाव मानत आलोय, पण काय सर्वधर्म समभावाचा ठेका काय हिंदूंनी घेतलाय का?
हिंदूंनी नाही घेतलेला आहे. आता आपण सर्व धर्म समूह बिमूह काही मानायचं नाही. आता फक्त एक म्हणायचं, जो हिंदू हित की बात करेगा जो हिंदू म्हणून या देशामध्ये स्वाभिमानाने जगेल. सावरकरांनी म्हटलं होतं हिंदू कोण आहे? काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या हिंदुस्थानामध्ये जो कोणी राहतो तो हिंदू आहे. या देशामध्ये राहायचं असेल तर गो मातेचं आदर करावा लागेल. या देशात राहायचं असेल भारत माता की जय म्हणावं लागेल. या देशात राहायचं असेल तर परस्त्रिया सदा बहिणी माया म्हणून म्हणावं तुम्हाला जगावं लागेल, नाही तर तुमची गैर केली जाणार नाही. बऱ्याचदा आपल्याला पोलीस प्रशासन प्रेशर करतं. एखाद्या लवजाची घटना घडली का काही पोलीस कर्मचारी आपल्यावर प्रेशर आणतात. या घटनेचा वेगळा वळण होऊ नये म्हणून आपल्याला दबाव केला जातो. मी सगळ्या पोलीस बांधवांना सुद्धा नम्रतेने विनंती करतो की अशा ज्या ज्या घटना घडत असतील तर अशा नराधमांना आपण पाठशी घालण्याचं काम करू नये. आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो की आता आपण बदललं पाहिजे. कोणी या गालावर मारली तर गाल पुढे करायचं नाही. कोणी जर आपल्या गालावर मारण्याचा प्रयत्न केला, ज्या हाताने मारलं ना तो हात खांद्यापासून बाजूला केला पाहिजे. हा आपला धर्म आपल्याला सांगतो. ही आपली संस्कृती सांगते. पण शोकांतिक आहे, तुम्हाला श्रीमद भगवद्गीता माहित नाही. गीतेचा अध्ययन केलं पाहिजे. आपण हिंदू आहे, फक्त बोलतो गर्व से कौम हिंदू आहे. पण हिंदूंचा धर्मग्रंथच आपल्या पोरींना माहित नाही. तुम्हाला ग्रीष्म कपूरचा इतिहास माहिती आहे, पण तुम्हाला झाशीची राणी माहित नाही. तुम्हाला ऐश्वर्या रायचा पूर्ण बायोडाटा माहिती आहे, पण तुम्हाला अहिल्यादेवी होळकर माहित नाही. हीच तुमची आमची शोकांतिका आहे. कधीतरी शाळेतले 2 पुस्तकं कमी वाचा, पण अहिल्यादेवी होळकर वाचण्याचा प्रयत्न करा. अरे राणी पद्मावतीचा इतिहास बघा. ज्या राणी पद्मावतीने आपलं शील वाचवण्यासाठी जोहार केला आणि अग्निकुंडामध्ये उडी दिली, ती राणी पद्मावती कुठे? आणि आपण या हरामखोरांच्या लवजाच्या षडयंत्रामध्ये अडकणाऱ्या आपल्या भगिनी कुठे? आपण याचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या मुलींना राणी पद्मावती, राणी रूपवती, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आपण सांगितला पाहिजे. ज्या राणी पद्मावतीने ठरवलं मी मरून जाईल पण माझं शील इतर धर्माच्या हातात देणार नाही, त्या राणी पद्मावतीचा इतिहास वाचा आणि स्वतःचा धर्माचा अभ्यास करून धर्माप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. स्वधर्म निधनम श्रेयो परधर्म भयावह. स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे, चांगला आहे. आणि मी तर छाती ठोकपणे सांगतो, अख्ख्या जगाचा अभ्यास करा. जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्या धर्मासारखा पवित्र धर्म कोणता नाहीये. तुमच्या आमच्या धर्मामध्ये स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं आणि इतर धर्मामध्ये स्त्रीला फक्त भोग म्हणून वापरलं जातं. याच्या कितीतरी घटना दाखवतो. एखादी आमची भगिनी त्या लवजियांच्या षडयंत्रामध्ये पडते, कुठतरी तिच्यावर वशीकरण केलं जातं, तिला ब्लॅकमेल केलं जातं आणि एकदा तर ती त्या तिकडे गेली, लवजियात मध्ये तिच्या सोबत लग्न केलं जातं, तिला कलमा पडवल्या जातात आणि नंतर त्या घरातले सगळे पुरुष तिच्यावर बलात्कार करतात. ती जास्त विरोध करायला लागली का तिचे तुकडे होतात, नाही तर तिला वेश्या बाजारात विकलं जातं. रोज या घटना आपल्या देशामध्ये घडतात. याला कारण आहे तुम्ही आम्ही आता हे सगळं भोगतोय. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय, जो अन्याय करतो त्याच्यापेक्षा अन्याय सहन करणारा कितीतरी मोठ्या पद्धतीने हा गुन्हेगार आहे, म्हणून अन्याय सहन करायचा आहे. बाबासाहेबांनी पवित्र संविधान दिलंय, त्या संविधानाच्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. आणि कायद्याच्या बाहेर राहून नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला असे आंदोलन करावे लागतील. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपल्या धर्माचाही विचार केला पाहिजे. भगवान कृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं, अर्जुन म्हणे आता माझं युद्ध होणार नाही. भगवान सांगतात, अर्जुना हे जरी तुझे भाऊ असले, नातेवाईक असले, पण ते अधर्माच्या बाजूने ऐकताय ना, हो अधर्माच्या बाजूने. आणि अशा विधर्मी लोकांना पाठिंबा देणारे आपले हिंदू जरी असतील तरी त्यांचा सुद्धा शिरच्छेद करावा असं श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगते. त्या कोणी असू द्या. आणि मी इथे जे कोणी राजकारणी असतील सगळ्यांना सांगतो, ज्यावेळेस धर्माची आणि राष्ट्राची गोष्ट येईल त्यावेळेस अशा विधर्मींच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या आधी तुमचा कार्यक्रम केला जाईल. तुम्ही कोणी असू द्या. त्यावेळेस राष्ट्राचा आणि ज्यावेळेस देशाचा विषय असेल त्यावेळेस तुम्ही आम्ही हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. का आज तुमचा देश तोडण्याचा प्रयत्न केला जातोय? का तुमच्या भगिनींवर बलात्कार होत आहेत? का तुमचे उत्सव उद्ध्वस्त केले जात आहेत? का तुमच्या मिरवणुकांवर दगड फेकले जात आहेत? याला एकच कारण आहे, तुम्ही जाती जातीमध्ये विभागलेला. कोणी साडी
कोणी माळी, कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी तेली. अरे ज्या दिवशी तुम्ही आम्ही हिंदू म्हणून एकत्र आलो त्या दिवसानंतर जगाच्या पाठीवर कोणाची माय नाही मिळाली. हिंदूंच्या पोरीकडे वाकड्या नजरेने बघेल ही ताकद हिंदू धर्मामध्ये, ही शक्ती तुमच्या आमच्यामध्ये. पण नका त्या जुन्या एका सिनेमामध्ये एक डायलॉग होता ना, हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था. तशी हिंदू समाजाची स्थिती आहे. आमच्या आज काही जयचंदाच्या अवलादी तुमचा आमचा धर्म संपवण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या आज काही अवलादी जाती जाती भेद करून तुम्हा आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आता आपण सगळ्यांनीच म्हणायचं आहे गर्व से कौम हिंदू आहे. हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. गणेश उत्सव साजरी होतोय. आपल्या मूर्त्या 20-20 फुटाच्या डीजेवर अश्लील गाणे आपण वाजवतो आणि काही लोकांना आईचं कोलीत मिळतं आणि मग ते अक्कल बिना अक्कली असलेले लोक, अक्कल नसलेले लोक तुमच्या आमच्या धर्मावर टीका टिप्पणी करतात, तुमच्या आमच्या धर्मावर आक्षेप घेतात. म्हणून आपण सुद्धा काही गोष्टींच्या बाबतीत दुरुस्ती केली पाहिजे. हा लव जिहादचा मोर्चा त्या नराधमाला अटक झालेली आहे. पण या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला मी विनंती करतो, हा खटला फास्टॅग कोर्टात चालला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि येथून पुढे सगळे बस स्टॉप असतील जिथून जिथून विद्यार्थ्यांची वर्दळ आहे अशा ठिकाणी पोलीस प्रशासनाने काही आपल्या महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सोशल सेलच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. वेळ बरीच झालेली आहे, ऊन भरपूर आहे, तुम्ही लांबून चालत आलेला आहात, मीही लांबून आलेलो आहे. जाता जाता शेवटची विनंती सगळ्या तरुणींना पुन्हा करतो, आजपासून आपण निश्चय करायचा आहे. ब्युटी पार्लरचा कोर्स केला नाही तरी चालेल, एखादा कम्प्युटरचा कोर्स केला नाही तरी चालेल, पण आपल्या गावागावामध्ये 8-8 दिवसाचे लाठी प्रशिक्षण शिबिर झाले पाहिजे. किमान स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्हाला काठी चालवता आली पाहिजे, तुम्हाला तलवार चालवता आली पाहिजे, स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे, तुम्हाला कराटे आलं पाहिजे. आपल्या मुलींना शिवण क्लासाचा आग्रह करतो, ब्युटी पार्लरचा आग्रह करतो, पण मायबापाचाही चुकतं बेटा. 2 पुस्तकं कमी शिकले चालेल, पण जग बाहेर वाईट आहे. ही हिरवी पिलावळं माटलेली आहेत, ही कधी तुमच्या नरडीचा घोट घेतील सांगता येत नाही. म्हणून स्वतःचं संरक्षण आधी आणि नंतर सर्व काय. म्हणून संरक्षणासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपल्या मुलींना मार्गदर्शन केलं पाहिजे. आता गणपती मंडळातले काही अधिक पदाधिकारी असतील तर अजून आपल्याकडे 7 दिवस शिल्लक आहेत. या 7 दिवसामध्ये असे मार्गदर्शन करा जेणेकरून लव जिहादच्या घटना घडणार नाही. आपण आपल्या मुलींना मार्गदर्शन केलं पाहिजे. ही हरामखोर औलाद आहेत. तो मागे आपण यूपी मध्ये पाहिलं छंगूर बाबा, तो छंगूर बाबा सापडला, त्याने अनेक पोरी बर्बाद केल्या. आणि अशा घटना खत पाणी घालून मदरशामधून असं शिक्षण दिलं जातं. आमच्या अक्कलकुळ्याच्या मदरशामध्ये युनियनचा माणूस सापडला जो 15 वर्षापासून अनधिकृतपणे त्या मदरशामध्ये राहतोय. अशा बेकायदेशीर अनेक मदरशा आपल्या देशामध्ये आहेत. मग तिथे काही मानवतेचा संदेश दिला जातो का? अरे जगाच्या पाठीवर फक्त हिंदू असा आहे की आमच्या मंदिरामधून सांगितलं जातं विश्व का कल्याण हो. एखाद्या मस्जिदीमधून ऐकलं का विश्व का कल्याण हो? एखाद्या चर्चमधून ऐकलं विश्व का कल्याण हो? नाही, वसुदैव कुटुंबकम, विश्व का कल्याण हो म्हणण्याची भावना फक्त हिंदूंची आहे. आणि आम्ही फक्त विश्वाचं कल्याण हो म्हणायचं. यांनी आमचा धर्म संपवायचा, यांनी कुठेही थडगे बांधायचे, यांनी लँड जिहाद करायचा, यांनी व्यवसाय जिहाद करायचा, यांनी आमच्या मुली पळवायच्या, आमच्या देशाचे तुकडे करायचे. असा प्रयत्न आपल्या देशामध्ये चाललेला आहे. म्हणून सर्व भगिनींना सांगतो, हो आता रडायचं नाही, आता लढायचं आहे. काय करायचं? लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. आणि माझा एक स्वभाव आहे, आपण कोणाच्या नादी लागायचं नाही. मी कायम सांगतो हिंदूंना, आपण कोणाच्या नादी लागायचं, आपण कोणाच्या नादी लागायचं नाही. पण जर कोणी आपल्या नादी लागला तर त्याचा नाद पूर्ण केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून आपण आता जागृत झालं पाहिजे. हो, आपण आता जागृत झालं पाहिजे. आणि माझा आवाज जर त्या हिरव्या लांडग्यांपर्यंत जात असेल, लव जिहाद करणाऱ्या ताकदींपर्यंत जात असेल, तर त्यांना सुद्धा सांगतो, येथून पुढे जर अशा घटना घडत राहिल्या
तर आम्हाला सुद्धा कायदे हातात घ्यावे लागतील आणि जो कोणी आमच्या पोरीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे 3 तेरा वाजवल्याशिवाय आम्ही राहणारच नाही ही आपण सगळ्यांनी आज घोषणा द्यायची आहे. प्रशासनाला पुन्हा विनंती करतो हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. तुमचे लोकप्रतिनिधी म्हणे आपण सुद्धा शासनाला कळवावं, गृहमंत्र्यांना आपण सांगावं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे. किती किती वाईट विकृती बघा. त्याच्या 62 वर्षाच्या आईने सुद्धा त्याला मदत केली. तुकोबाराय सांगतात ना, शुद्ध बीजा पोटी बडे रसाळ कोमटी. चांगलं वागायला बीज शुद्ध असावं लागतं. आणि हे जे हरामखोर चुकीचं वागतात तर तुम्ही समजून घ्या यांच्या DNA मध्ये काहीतरी फॉल्ट असला पाहिजे. त्यांची अवलादच तशी आहे लवजियात करणाऱ्यांची, यांची परंपराच तशी आहे हरामखोरांची, म्हणून असे कृत्य करतात. पण सगळ्यांना विनंती आहे की आपण इथून पुढे आता असे मोर्चे नाही काढायचे, तर आता टिनके घेऊन मोर्चे काढायचे, शिंगाड्या मोर्चा. आता मूक मोर्चे बिर्चे बंद करून द्या आता. हो, म्हणजे त्यांनी बलात्कार करायचे, आम्ही नुसते मेणबत्त्या घ्यायच्या का? त्यांनी बलात्कार करायचे. हे किती वर्षापासून, मला तरी माझं वय आता 35 वर्ष आहे, मी अनेक वर्षापासून हेच बघतोय. त्यांनी बलात्कार करायचे, आम्ही कॅन्डल लाईट मोर्चे काढायचे. त्यांनी बलात्कार करायचे, आम्ही शांतता मोर्चे काढायचे. आता मी आव्हान देतो पोलिसांना सुद्धा, जर या घटना भविष्यात थांबल्या नाही तर हे मोर्चे आता मूक मोर्चे, भविष्यामध्ये हे मोर्चे होतील, काठ्या घेऊन तलवारी घेऊन मोर्चे होतील. तेव्हा प्रशासनाचे काम आहे आणि तुमचं आमचं सुद्धा काम आहे. आपल्या मुलीला चांगलं मार्गदर्शन करा, आपल्या मुलीला धर्माचे संस्कार द्या. तुम्ही धर्मापासून लांब जात आहेत म्हणून या घटना होत आहेत, म्हणून धर्माचा स्वाभिमान बाळगा. या सकल हिंदू समाजाने जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय, पोलीस प्रशासनाला पुन्हा विनंती करतो अशा मोर्चांचे बॅनर लावायला सुद्धा जर तुम्ही बंदी आणत असाल तर ही दडपशाही आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो त्यांचे सण जसे तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने साजरी व्हावे म्हणून प्रयत्न करता, तसे हिंदूंचे मोर्चे, हिंदूंचे उत्सव आणि हिंदूंचे गणपती हे बंद करण्यासाठी आग्रह करू नका. बऱ्याचदा गणपतीच्या मिरवणुकीत का वाद होतो, कोणीतरी अधिकारी दडपशाही करतो, बँड बंद करा, का बंद करा. आम्ही 365 दिवस त्यांचे भोंगे ऐकायचे आणि एका दिवसाच्या बँडवरती नाराज होतील. याला सर्व धर्म सांगू म्हणतात का? ही लोकशाही आहे का? हे चाललं, हे ना चाललंय, आता हे चालणार नाही. आणि आमच्या शिस्तीत राहू, मी कार्यकर्त्यांना सांगतो, चुकीच्या घोषणा द्यायचं नाही, चुकीचे गाणे वाजवायचे नाही, पण बँड बंद करायचं नाही. चुकीच्या घोषणा द्यायचं नाही, बोललो आपण कोणाच्या नादी लागायचं, चुकीच्या घोषणा द्यायचं नाही, चुकीच्या गाणे. आपल्या पण अंगात किडे असतात, बरोबर. त्यांचं एखादी धार्मिक स्थळ आला का सांगतो राव पण मी म्हणतो, हा फालतूपणा करायचा नाही. आपण आपल्या गणपतीचे गाणे वाजवायचे, बँड ढोल तसे वाजवायचे, पण बँड बंद करायचं नाही. पण कोणी बंद करा म्हणून सांगितलं तर मग काय करायचं तर मी सांगत नाही, पोलीस प्रशासनाला सांगायचं. पोलीस प्रशासन आपल्या विनंतीला मान देऊन आपला गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सहकार्य करतीलच. आपण सुद्धा पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. पण माझा अनुभव सांगतो, परवाच मला रावेरमध्ये अनुभव आला. एका पोलीस अधिकाऱ्याने मुद्दामाची उज्जत घालण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या अधिकाऱ्याने उज्जत घातली का मग समाज हा अनकंट्रोल होतो. म्हणून अधिकाऱ्यांना सुद्धा समाजासोबत कसं वागलं पाहिजे याचंही आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी याचं चिंतन करावं ही सगळ्यांना विनंती करतो. आणि मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं म्हणून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो की आमच्यासारख्यांचं कामच आहे, आम्ही अशा ठिकाणी गेलं पाहिजे. कारण की साधूंचं काम आहे समाजाचं रक्षण केलं पाहिजे. हा धर्माचं रक्षण, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच करणे काम, वीज वाढवावे नाम. मला बऱ्याच जणांचे फोन आले आणि महाराज तुम्ही जास्त आक्रमक बोलतात, तुम्ही चुकीचं बोलतात. का चुकीचं बोलतो, काय चुकीचं बोलतो? आमच्या धर्मासाठी आम्ही नाही बोलायचं तर बोलायचं कोणी? आम्ही बोलू, वाटल्यास तर आम्हाला जेलमध्ये राहायची वेळ आली तरी चालेल, पण धर्माच्या रक्षणासाठी आम्ही पुढे आलं पाहिजे. हो, पण आम्ही पण कायद्याच्या चौकटीत राहूनच बोलतो. काही लोक तर उघडपणे आमच्या देवाच्या विरोधात बोलतात, उघडपणे आमच्या धर्माच्या विरोधात बोलतात, उघडपणे बोलतात तरी त्यांचं या देशात काही वाकड होत नाही. पण आमच्यासारखा महाराज एखादा बोलला तर त्याला दाबून मारलं जातं. पण मी त्यातला नाहीये. मी निर्भीडपणे धर्माचं काम करतो, तुम्ही सुद्धा निर्भीडपणे धर्माचं काम करा. आणि जेव्हा जेव्हा आमच्यासारख्यांची गरज पडेल अर्ध्या रात्री हात मारा, मी तुमच्या सोबत नाही तर तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहील ही ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. एकदा जोरात जय जयकार झाला पाहिजे. या लवजियादांना जिथून मार्गदर्शन होतं ना त्या हरामखोरांपर्यंत आवाज गेला पाहिजे. बोला श्रीराम रामचंद्र की जय.